नमस्कार. आपण पाहतात नव महाराष्ट्र. महाराष्ट्रातील राजकारणात बिहार निकालाने गणित बदलली. महायुतीत वाटाघाटीला जागा नाही. घटक पक्षांच्या बार्गेनिंग पॉवरलाही ब्रेक. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बिहारमध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जागांच्या वाटाघाटीवर मर्यादा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महायुतीत भाजपकडून अधिकाधिक जागा खेचण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, या प्रयत्नांना आता खीळ बसल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, भाजपविरोधात महाविकास आघाडीची ताकद टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शप आणि मनसेने शिवसेना, उबाठा पक्षाशी जागा वाटपाबाबत अधिक ताणून न धरण्यावर भर दिला असल्याचे खात्रीलायकरित्या समजलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये भाजपकडून अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी शिवसेना तसेच राष्ट्रवादीने जोरदार वाटाघाटी सुरू करण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाण्यात शिवसेनेने भाजपकडे अधिकाधिक जागांची मागणी करण्यात आली होती, तर राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी, चिंचवडमध्ये काही ठिकाणी जागांसाठी आग्रही भूमिका घेतल्याचं कळत होतं. घटक पक्षांच्या बार्गेनिंग पॉवरला ब्रेक. मात्र, बिहारमध्ये भाजपप्रणीत रालोआला दणदणीत बहुमत मिळाल्याने महायुतीतील घटक पक्षांच्या बार्गेनिंग पॉवर ला चांगलाच ब्रेक लागला आहे. जागावाटपातील घटक पक्षांची आक्रमकता काहीशी कमी झाल्याचं दिसून येते. ठाण्यात सर्वाधिक जागा लढविण्याची आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आता सामंजस्याची भूमिका घेतल्याचे समजते. मुंबईत जागांसाठी फारसे न ताणता कोणत्याही स्थितीत भाजपशी युती करायची, असंही शिवसेनेने ठरविल्याची माहिती आहे. तर, भाजपनेही मुंबईत शिवसेनेला जागांमध्ये झुकते माप देण्याचे ठरविल्याचे समजते. महाविकास आघाडीवरही बिहारच्या निकालाचा परिणाम. बिहारच्या निवडणूक निकालाचा महाविकास आघाडीवरही परिणाम दिसून येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला आहे. अशा वेळी शिवसेना उबाठाकडून मुंबई, ठाणे यांसारख्या महापालिकांमध्ये कमी जागांवर लढून अपयश पदरात पाडून घेण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शप तसेच मनसे यांनी मात्र महाविकास आघाडी टिकवून भाजपचा सामना करण्यावर गांभीर्याने विचार केल्याचे समजते. शिवसेना, उबाठा पक्षाशी जागांसाठी जास्त ताणण्यापेक्षा सहकार्याची भूमिका घेऊन आघाडी टिकवावी असा मतप्रवाह पक्षात असल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. तर आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या काही पारंपरिक जागाही देऊन आम्ही मनसेसोबत युती टिकवून ठेवणार असल्याचे शिवसेना, उबाठा पक्षातील एका खासदाराने सांगितले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.